आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असता पोलीस या ठिकाणी आम्हाला अडवतायत। आमची एकच मागणी आहे, नेट आणि नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही। या ठिकाणी पोलीस प्रशासन आमच्यावरती दबाव टाकताय। आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी आलो तरी सुद्धा हे लोक आम्हाला सोडत नाहीत। जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी यावं आणि आमचं निवेदन घ्यावं ही आमची मागणी आहे। अहो, एनटीए सारख्या संस्था ही नेहमीच भोवऱ्यात सापडलेली आहे, नेहमीच वादात सापडलेली संस्था आहे। त्या संस्थेला परीक्षा घेण्याचा काही अधिकार नाही, परंतु सरकार जाणून बुडून त्या आपल्या एनटीएला या परीक्षेचा त्यांनी अधिकार देत आहेत। त्यामुळे पेपर फुटतो। 2 कोटी विद्यार्थ्यांचं काय करायचं हे सरकारला लाज वाटली पाहिजे। धर्मेंद्र प्रधान याची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। या ठिकाणी शिक्षणाचा खेळखंडोबा केलाय। आधीच या शिक्षणाचं बाजारीकरण होत असताना पोलीस प्रशासन या ठिकाणी दबाव टाकताय। आम्ही असल्या दबावाला कधी बळी पडत नाही।